नमस्कार, खाद्य मराठी या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनविणार आहोत दह्याची कढी। याकरिता मी 1 पाव आंबट दही घेतलेला आहे। यामध्ये 2 चम्मच बेसन टाकून घेते आहे। यानंतर अर्धा चम्मच हळद टाकून घेते, चवीनुसार मीठ आणि थोडी साखर टाकून घेते आहे। साखर हे ऑप्शनल आहे आणि अर्धा ग्लास पाणी टाकून घेते आहे। यानंतर आपण छान याला घोळून घेऊया। यानंतर कढीसाठी लागणारे साहित्य घेऊया। या ठिकाणी मी कढीपत्ता 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे, 3 मिरची चिरून घेतली आहे, 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच मेथीदाणा आणि 1 चम्मच जिरे घेतलेले आहे। आता एका पॅन मध्ये मी 1 चम्मच तेल गरम करून घेतलेला आहे। यामध्ये जिरे, मोहरी आणि मेथीदाणा टाकून घेते आहे। यानंतर यामध्ये आपण मिरची टाकून घेऊया, लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊया। कढी बनवायला पातेलं थोडं मोठंच घ्यायचं। कढी उकळी आली की बाहेर जाण्याची शक्यता असते। त्यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया आणि 2 मिनिट परतून घेऊया। यानंतर आपण दही टाकून घेऊया आणि लागेल तेवढं पाणी टाकून घ्यायचं। घट्ट कढी पाहिजे असेल तर थोडं कमी पाणी टाकायचं। या ठिकाणी मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि याला आपण उकळी येईपर्यंत मीडियम पॉवर वरती होऊ देऊया। या ठिकाणी आपल्या कढीला उकळी आलेली आहे। यानंतर आपण गॅसचा पॉवर कमी करून 5 ते 7 मिनिट होऊ देऊया। या ठिकाणी 5 मिनिटे झालेले आहे। आता गॅस बंद करून मी यामध्ये सांबार टाकून घेते आहे। आपली कढी रेडी आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।